भूतनी आंटी पार्ट 2। एक छोटंसं शहर होतं। शहरामध्ये होती एक कॉलनी। नाव होतं भूतनवाडी। भूतनवाडीतील प्रत्येक आई भीतीच्या सावटाखाली जगायची, कारण की भूतनवाडीच्या एका घरामध्ये एक म्हातारी भूतणी जंगलातून राहायला आली, जी कॉलनीतील लहान लहान मुलांना पकडून सतवायची आणि त्यांना खाऊन टाकायची। भूतनी म्हातारी होती, पण काळ्या जादूमध्ये माहिर होती। ती कोणत्या तरी खूबसूरत आंटीचं रूप घ्यायची आणि मैदानात खेळणाऱ्या मुलांकडे जाऊन त्यांना भुलवून थापा मारून त्यांच्या घरी आणायची आणि मग मारून टाकायची। चल बाळा, माझ्या घरी चल, मी तुला रबडी खायला देईन। मुलंही त्या भूतणीच्या गोष्टींमध्ये अडकायची आणि तिचं बोट पकडून तिच्या घरी यायची। तिच्या घरामध्ये पाऊल ठेवताच अचानक त्या भूतणीचं रूप बदलायचं आणि तिच्या सत्य रूपात यायचं, ज्यांना बघून ती पुरं घाबरायची। मम्मी मला वाचव, मला सोड ना, तू आंटी नाही भूतनी आहेस। भूतनी नाही, भूतनी आंटी। खायला आला होतास रबडी, आता स्वतःच खाणं बनशील। भूतनी आंटीला पप्पी दे बरं बाळा, आणखीन किती ओरडशील। नाही, मी तुला पप्पी नाही देणार, तू फार वाईट आहेस, सोड ना मला मम्मी। बडबड बंद कर, मला खाऊ दे तुला, चल। या प्रकारे भूतणीच्या त्या कारनाम्यांमुळे कॉलनीमध्ये हाहाकार माजला। लोक म्हाताऱ्या भूतणीकडे गेले, त्यांनी समजावलं, पण त्याने काही फरक नाही पडला। मग लोकांनी तंत्रमंत्राचा सहारा घेतला। तांत्रिकांना तिच्या घरासमोर बसवलं, पण दुष्ट भूतणीने त्यांनाही तिच्या शक्तीने पळवून लावलं आणि ती तिची मनमानी करू लागली। अशा प्रकारे कॉलनीचं नाव भूतनवाडी पडलं। बघा, जर या कॉलनीमध्ये राहायचं असेल तर मुलांना घेऊन आपल्या घरामध्ये बंद राहा, नाहीतर कॉलनी सोडा। बस फक्त आता हे 2 उपाय उरलेत आपल्यासाठी। बिचारी लोक कॉलनी सोडून जातील तरी कुठे? त्यांनी त्यांचे घरचे दरवाजे कायमचे बंद केले आणि भीतीच्या सावटाखाली जगू लागले। लोकांच्या सतर्कतेमुळे भूतणी पण त्रासू लागली, कारण की ती अजून म्हातारी होऊ लागली आणि तिला खाणं मिळणंही कठीण झालं होतं। हे काय, लोकांनी तर दारं बंद करून घेतलीत, आता मी कशी जगणार? मला वाटतं आता पुन्हा जंगलचा रस्ता धरावा लागेल। तेव्हा भूतनीने पाहिलं की एक बाई तिच्या गोलमटोल मुलासोबत येत होती। अरे वा, बहुतेक करून कॉलनीत नवीन राहायला आलेत। मुलगा पण अगदी फुग्यासारखा फुगलेला दिसतोय। इथे सर्व घरांचे दरवाजे बंद बघून मुलगा त्रासला। मम्मी, काय रे गोलू? माझा फ्रेंड म्हणत होता की चांगली कॉलनी आहे, पण इथे तर सर्व दरवाजे बंद आहेत, एकही मुलगा दिसत नाहीये, आता मी खेळणार कोणासोबत? तेव्हा भूतनी रूप बदलून त्यांच्या समोर उभी राहिली। तुमचं स्वागत आहे आमच्या कॉलनीमध्ये। थंडीमुळे लोकांनी दारं बंद करून ठेवले। अरे वा, तुमचा मुलगा तर अगदी माझ्या मोलू सारखा आहे। माझा मोलू आत्ताच मैदानात खेळायला गेलाय। मैदानाचं नाव ऐकताच गोलू खुश झाला। थोडा वेळ गप्पा झाल्यानंतर मुलगा आणि आई निघून गेले आणि भूतनी खुश झाली। आज तर पार्टी करणार मी। थोड्या वेळानंतर फुटबॉल हातात घेऊन गोलू मैदानात पोहोचला, तेव्हा त्याने पाहिलं मैदानात त्याच्या वयाचा एवढा मुलगा खेळत होता। हे बघून गोलू खुश झाला। तू मोलू आहेस ना? माझं नाव गोलू आहे, माझ्यासोबत खेळशील का? नक्की खेळेन मी। मग काय, बराच वेळ दोघे खेळत होते आणि खेळता खेळता ते थकले। खूप घाम आलाय आणि आता तहान पण लागलीये, मग चल माझ्या घरी पाणी पिऊन येऊया। तुझं घर जवळच आहे ना? तुझी मम्मी भेटली होती मला, चला जाऊया आपण। गोलू मोलूच्या मागे मागे त्याच्या घरापाशी पोहोचला, तेव्हा भूतनी आंटी बनून घरापाशी उभी होती। ये बाळा। गोलू मोलू सोबत जसा त्याच्या घराच्या आतमध्ये गेला, घराचा दरवाजा बंद झाला आणि मोलू पण गायब झाला। मोलू, कुठे आहेस तू? घरात यावा गोलू म्हणून पाठवून दिला मी नकली मोलू। भूतनीचं भयानक रूप बघून गोलू कापू लागला। वाचवा, वाचवा मम्मी। प्यायला आला होतास पाणी, आता माझी तहान भागवशील। भूतनी आंटीला पप्पी देऊन टाक,
आता आणखीन किती ओरडशील? प्लीज मला नका मारू. मी माझ्या मम्मीचा एकुलता एक मुलगा आहे. आईचा एकुलता एक मुलगा, जसा कापूस हलका फुलका, कचा कचा चावून टाकीत हाती लागला एक कावळा मुलगा. असं म्हणताच भूतनी गोलूच्या दिशेने सरकू लागली आणि गोलू मागे मागे सरकू लागला. जसं भूतनीने गोलूला टच केलं, तिला विजेचा करंट लागला आणि ती जळू लागली. हे माझ्यासोबत काय होतंय? तेवढ्यात गोलूची आई तिकडे आली. अगदी बरोबर होतंय. तुला काय वाटलं मी तुला ओळखलं नाही? तुझ्यासारख्या शेकडो भूतनी पाहिल्यात मी. पण मी जळते कशी काय? कारण गोलूच्या गळ्यात त्याच्या आजीने दिलेला ताईत आहे. तुझ्यासारख्या हजारो भूतनी एक होऊन जरी आल्या ना, तरी त्या जळून भस्म होतील इतकी शक्ती आहे या ताईतामध्ये. चल गोलू. असं म्हणताच मम्मी गोलूला घेऊन निघाली आणि भूतनी आंटी तडपून तडपून राग झाली. मग काय, मग तर कॉलनीचे सर्व दरवाजे गोलू आणि त्याच्या आईच्या स्वागतासाठी उघडे झाले. एक शहर होते. त्या शहरात एक आंधळी चेटकीण राहत होती. त्या चेटकिणीचे दोन्ही डोळे गायब झाले होते. तिला काहीच दिसत नव्हतं. मला माहिती आहे तुम्ही सगळे इथे लपलेले आहात. मला दिसत नाही याचा फायदा उचलताय, पण तुम्ही माझ्यापासून सुटू शकत नाही. लपून बसलेले लोक ती त्यांच्या दिशेने येत असल्याचे पाहून श्वास रोखून धरतात. थरथर कापायला पळून जाण्याचा प्रयत्न करतात. काही जमिनीवर शांतपणे झोपतात. त्यातल्या एकावर चेटकिणीचा पाय पडतो. ती त्याला पकडायला गेल्यावर तो पळू लागतो. माझ्याशी हुशारी, पण मी या खेळाचा आनंद घेत आहे. मी पाहते तुम्ही किती दूर पळतात. चेटकीण धावणाऱ्या माणसाकडे हात पुढे करते. तिचा हात मोठा होऊ लागतो. तो माणूस हातातून निसटण्याचा प्रयत्न करतो, पण चेटकीण त्याला पकडते आणि स्वतःकडे ओढते. पळून चाललास कुठे? माझ्या तावडीतून सुटून तर दाखव. सोड मला, मला वाचवा, वाचवा. तुला काय हवं आहे? तू मला का पकडलायस? सगळ्यात आधी मी तुझे डोळे काढीन आणि स्वतःला लावीन, आणि मग तुला घरी नेऊन खाईन. चेटकीण त्या माणसाचे दोन्ही डोळे उचलून घेते. माणूस वेदनेने ओरडू लागतो. चेटकीण ते डोळे स्वतःला लावते. अरे वा, तुझे डोळे तर मस्त आहेत. मी अगदी स्पष्टपणे पाहू शकते. चल, माझ्या जेवणाची वेळ झाली आहे. चल घरी जाऊ. चेटकीण त्या माणसाला पाठीवर घरी घेऊन येते आणि खाऊन टाकते. चेटकीण तिच्या डोळ्यांनी पाहू शकत होती, परंतु एक समस्या होती. तिने लावलेले डोळे 24 तासच काम करायचे. 24 तासांनी डोळे खराब व्हायचे आणि चेटकीण पुन्हा आंधळी व्हायची. मग काय, आंधळी चेटकीण मग बाजारात यायची आणि माणसांचे डोळे फाडून पुन्हा नवीन डोळे लावायची. चेटकिणीची दहशत संपूर्ण मार्केटामध्ये पसरली आणि दुकानदारांनी मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला. भावांनो, ती अंधळी चेटकीण रोज येत असते आणि कोणाला ना कोणाला घेऊन जाते. ती पोटी ग्राहकही बाजारात येत नाही. काय करायला पाहिजे? जोपर्यंत चटणीला काही इलाज नाही तोपर्यंत बाजार बंद ठेवूया. होय होय, बाजार बंद ठेवूया. होय होय, बाजार बंद ठेवूया. अशा प्रकारे दुकानदारांनी बाजार बंद केल्याने संपूर्ण बाजारपेठेत शांतता पसरली. रात्र झाली की चेटकीण बाजारात यायची, पण बाजारात कोणीच नसायचं. चेटकीण खूप शोधायची, पण एकही माणूस सापडायचा नाही. बाजार बंद झाल्यासारखा दिसतोय. आता माझे काय? मला डोळे आणि अन्न कसे मिळणार? ठीक आहे, मी शोधून काढते. कोणीतरी मिळेलच. चालत चालत चेटकीण हॉस्पिटलमध्ये पोहोचते. तिला पाहून सर्व लोक इकडे तिकडे धावू लागतात. चेटकीण डॉक्टरांच्या केबिनमध्ये येते. डॉक्टर थरथर कापायला लागतात. काय हवंय तुम्हाला? मला तुझे डोळे हवे आहेत.
असं म्हणत चेटकिन डॉक्टरला पकडते. मला सोड. मी तुला सोडले तर डोळे कसे मिळतील? मी देतो तुला डोळे. मी डोळ्यांचाच डॉक्टर आहे. अरे ठीक आहे, मी रोज येईन. मला 2 डोळे आणि 1 पेशंट खायला हवा आहे. जर माझ्याशी दगाबाजी केली तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. ठीक आहे, मला सोड. चेटकिन डॉक्टरांना सोडते. डॉक्टर चेटकिनीला 2 डोळे देतात आणि चेटकिन पेशंटला पाठीवर घेऊन निघून जाते. अशा रीतीने चेटकिन रोज डॉक्टरकडे यायची. डॉक्टर पेशंटचे डोळे काढून चेटकिनीला लावायचा आणि पेशंट त्या चेटकिनीच्या हवाली करायचा. एके दिवशी डॉक्टरांचा शास्त्रज्ञ मित्र डॉक्टरांकडे येतो. डॉक्टर, मला मृत्यूनंतर माझे डोळे तुमच्या हॉस्पिटलमध्ये दान करायचे आहेत. त्याची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी मी इथे आलो आहे. हो, तुम्ही इथे का आलात? तुम्ही तुमचे डोळे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दान करा. काय झालं डॉक्टर? मी अस्वस्थ दिसताय. डॉक्टर शास्त्रज्ञाला चेटकिणीबद्दल सांगतात. डॉक्टर, काळजी करू नका. मी चेटकिणीसाठी असे डोळे बनवीन की ती पाहतच राहील. मग शास्त्रज्ञ रात्रंदिवस मेहनत करून चेटकिणीचे डोळे बनवतात आणि डोळे घेऊन डॉक्टरकडे येतात. हे घ्या डॉक्टर, हे डोळे चेटकिणीला लावा. हे कोणत्या प्रकारचे डोळे आहेत? हे कृत्रिम डोळे आहेत. त्यात कॅमेरा आहे ज्यामुळे चेटकिण बघू शकेल. यात आणखी एक खास गोष्ट आहे. खास गोष्ट ती काय? मला या डोळ्यांमध्ये एक मायक्रोबॉम्ब बसवता आला आहे, ज्याचा रिमोट माझ्याजवळ आहे. मग चेटकिणी येते आणि शास्त्रज्ञ पटकन लपतो. डॉक्टरांचे डोळे तयार आहेत की नाही? तयार आहे. तुम्ही झोपा. चेटकिण आडवी होते. शास्त्रज्ञाने दिलेले डोळे डॉक्टर. हे काय डोळे आहेत डॉक्टर? याच्यामध्ये तर खूप तेजस्वी प्रकाश आहे. ते एका लहान मुलाचे डोळे आहेत ना, त्यामुळे धारदार आहेत. ठीक आहे, मी जाते. उद्या तयार राहा. असे बोलून चेटकिण निघून जाते. चेटकिण निघून गेली. वैज्ञानिक, बाहेर या. शास्त्रज्ञ बाहेर येतो. मग डॉक्टर आणि शास्त्रज्ञ चेटकिणीच्या मागे मागे हॉस्पिटलच्या बाहेर येतो. आता आपण स्फोट करू शकतो. असे म्हणत शास्त्रज्ञ रिमोट काढतो आणि बटन दाबतो. चेटकिणीच्या डोळ्यात टिक टिकचा आवाज येतो. अहो, हा टिकटिकचा आवाज कसला आहे? मग मोठा आवाज येतो आणि चेटकिणीच्या चिंध्या उडतात. शास्त्रज्ञाच्या बुद्धिमत्तेमुळे चेटकिण मरते आणि संपूर्ण शहर चेटकिणीच्या तावडीतून मुक्त होतं. भूताची टॅक्सी. काही वर्षांपूर्वी एका शहरात स्वभावानं साधा असलेला अभिषेक नावाचा माणूस राहत होता. अभिषेक एका मोठ्या व्यापाऱ्याकडे ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता. एक दिवस तो मालकासह गाडीतून प्रवास करत असताना अचानक गाडी एका झाडाला धडकली. हे, तू काय केलंस? माझी CMW गाडी ठोकलीस? तुला माहिती आहे ना माझी गाडी किती महाग आहे ती? मी तुला आत्ताच्या आत्ता नोकरीवरून काढून टाकतो. असं म्हणून मालक रागाने गाडी घेऊन तिथून निघून गेला. अचानक नोकरी गेल्यामुळे अभिषेक फारच दुःखी झाला आणि त्याच झाडाखाली बसून रडू लागला. इतक्या वर्षात पहिल्यांदा माझ्या हातून अपघात झाला आणि माझ्या मालकानं माझं म्हणणं ऐकून न घेता मला लगेच कामावरून काढून टाकलं. तितक्यात एक भयावह आवाज त्याच्या कानावर पडला. खाली माणूस, वरती भूत, का ती रात्र. वा 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 वा, खूपच छान. तो आवाज ऐकून अभिषेक घाबरला. कोण आहे तिकडे? कोणाचा आवाज आहे हा? समोर या. मी आहे, काळ्या रात्रीचं काळं सावट. तुम्हाला बोलवलंस? मी आहे भूत. हे बघ, मी आलो. भूत? पिंपळाच्या झाडावरून भूत नाही तर का आंबे येणार?
मला मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. मला माहीत नव्हतं हे पिंपळाचं झाड आहे. माहीत असतं तर मी ह्या झाडाखाली कधीच बसलो नसतो. हा माणूस मला खूप भोळा वाटतोय. याचा फायदा घेतला पाहिजे. पिंपळाच्या झाडाचं कर्ज फेड, मरून जा किंवा मदत कर. म्हणजे मी तुला आत्ताच खाऊन टाकीन. किंवा आपण दोघेही एकमेकांची मदत करू. तू माझी मदत कर, मी तुझी मदत करतो. ते कसं काय? मला माहित आहे तुझ्या मालकाने तुला कामावरून काढून टाकलंय. मी तुझी नोकरी तुला पुन्हा मिळवून देईन. त्या बदल्यात तू माझी भूक भागव. पण मला गाडी चालवण्याशिवाय काहीच येत नाही. ठीक आहे, मग मी तुझी टॅक्सी बनतो. तू दिवसभर टॅक्सी चालव आणि पैसे कमाव. आणि मी रोज रात्री एका प्रवाशाचं भक्षण करणार. मी नाही करू शकत हे. मग मी तुला आत्ताच खाऊन टाकतो. कुठे फसलो मी? याला मला होकार द्यावाच लागेल, नाहीतर हे भूत मला आत्ताच खाऊन टाकेल. ठीक आहे, मला मान्य आहे. आता तू चालवणार भूताची टॅक्सी आणि मी प्रवाशांना खाणार. दुसऱ्या दिवसापासून अभिषेक भूताची टॅक्सी चालवू लागला. आता तो दिवसभर प्रवाशाला इच्छित स्थळी पोचवून पैसे कमावू लागला आणि रात्र झाली की शेवटच्या प्रवाशाला निर्जन ठिकाणी घेऊन जाऊ लागला. काय झालं? तू या निर्जन रस्त्यावर टॅक्सी का थांबवलीस? माफ करा ताई, आता माझ्या टॅक्सीच्या जेवणाची वेळ झाली. म्हणजे काय? म्हणजे मी आता तुला खाणार. टॅक्सीचं रूप धारण केलेलं भूत आता आपल्या मूळ स्वरूपात आलं आणि भूताने त्या महिलेला खाऊन टाकलं. असेच अनेक महिने निघून गेले. एकदा रात्रीच्या वेळेस एक माणूस त्या टॅक्सीजवळ आला आणि म्हणाला, भाऊ, तुम्ही मला माझ्या घरापर्यंत सोडणार का? हो नक्की, या बसा टॅक्सीमध्ये. थोडे पुढे गेल्यावर अभिषेकने टॅक्सी थांबवली. आता तुम्ही टॅक्सी का थांबवलीत? माफ करा भाऊसाहेब, आता माझ्या टॅक्सीच्या जेवणाची वेळ झाली. याचा अर्थ काय? याचा अर्थ आता मी तुला खाणार. तू का हसतोयस? कारण तू माझे काम अधिक सोपे केलेस. काही दिवसांपूर्वी मला भूताच्या टॅक्सीविषयी माहिती मिळाली होती. तेव्हापासून मी तुझा शोध घेत होतो. पण मी एक भूत आहे, मी तुला खाणार आहे. आणि मी भूत हंटर आहे, मी तुला मारून टाकणार. भूत हंटर ऐकल्यावर ते भूत घाबरलं. भूत हंटर, प्लीज मला जाऊ द्या. मी इथून पुढे कुठल्याही मनुष्याला नाही खाणार. मात्र भूत हंटरने त्याचं काहीच ऐकलं नाही आणि त्याने भूतावर एक शक्तिशाली मंत्र फेकलं. भूताची टॅक्सी, भूताची टॅक्सी, प्रवाशांना खाऊन टाकणारी भूताची टॅक्सी, भूताची टॅक्सी, अदृश्य हो भूताची टॅक्सी, अदृश्य हो भूताची टॅक्सी. भूत हंटरच्या मंत्र जपामुळे भूताने घाबरून तिथून पळ काढला. आणि अचानक अभिषेक जोरजोरात रडू लागला. मला माफ करा भूत हंटर. त्या भूताने मला धमकावलं होतं की मी जर त्याचं ऐकलं नाही तर तो मला खाणार होता. मला माहित आहे, ही भूतं खूपच चतुर असतात, म्हणून मी तुला काही नाही म्हणणार. तू जाऊ शकतोस. अशा तऱ्हेने भूत हंटरने भूताच्या टॅक्सीचे रहस्य नष्ट केले आणि अभिषेकला सुद्धा त्या भूताच्या जाळ्यातून मुक्त केलं. चेटकिणीचं लग्न. एका शहरात एक मॉल होता.
काही कारणास्तव तो 2 वर्ष बंद होता. त्या मॉलमध्ये एक भयंकर चेटकीण राहायला आली होती. मला वाटतंय माझी शक्ती दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे. मला काळ्या राणीची पूजा करावी लागेल. चेटकीण रात्रंदिवस पूजा करून काळ्या राणीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत होती. रात्र काळी काळी आणि दिवस सुद्धा काळा काळा. काळ्या राणीच्या नावाची जपते मी काळी काळी माळा. 2 महिने पूजा केल्यावर काळी राणी प्रसन्न होऊन चेटकिणीला दर्शन देते. रात्र राहील काळी, दिवसही राहील काळा. बोल तू काळ्या राणीची का जपतेस माळा. काळ्या राणी, मी दिवसेंदिवस म्हातारी होत आहे. मी शक्तिहीन होत आहे. मला असा मार्ग सांग म्हणजे मी तरुण होईल, शक्तिशाली होईल. ठीक आहे, तू लग्न कर, पण कोणत्याही भूताशी नव्हे तर माणसाशी कर. लग्नाच्या पहिल्या रात्री त्याला मारून टाक. मग तू तरुण होशील, शक्तिशाली बनशील. ठीक आहे राणी, तुझी काळी सावली अशीच माझ्यावर ठेव. काळ्या राज्याचा जय जयकार असो. आशीर्वाद देऊन काळी राणी तिथून निघून जाते आणि चेटकीण नवरा मुलगा शोधू लागते. काय यार राहुल, तू लग्न कधी करणार आणि आम्हाला पार्टी कधी देणार? एखादी चांगली मुलगी भेटली पाहिजे. मी तुझी काळजी दूर करतो. तुझा मोबाईल दे. हे घे, ह्यात मी डेटिंग ॲप डाउनलोड केला आहे आणि तुझी प्रोफाईल सुद्धा अपलोड केली आहे. बघ, आता मुलींची लाईन लागेल. अरे यार, हे बघ, कोणत्या तरी ईशा नावाच्या मुलीचा मेसेज आला आहे आणि तिने मला डेटवर सुद्धा बोलावलं आहे. तुला कुठे बोलावलंय? सिटी मॉल. अरे मित्रा, तुला तिथे खूप प्रायव्हसी मिळेल. तो मॉल 2 वर्षांपासून बंद आहे. मी निघतो आता. राहुल त्याच्या कारने सिटी मॉलला पोहोचतो. मॉल समोर ईशा त्याची वाट पाहत आहे. हाय ईशा. नाही, मी लग्नाआधी कोणत्याही पुरुषाला हात लावू शकत नाही. जशी तुमची इच्छा, पण तुम्ही मला या मॉलमध्ये का बोलावलं? आपण एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये सुद्धा भेटू शकलो असतो. हा मॉल माझ्या वडिलांचा आहे. हॉटेलमध्ये खूप गोंगाट असतो ना, लोक असतात. मला तिथे कम्फर्टेबल वाटत नाही. मला प्रायव्हसी हवी होती. ठीक आहे, काही हरकत नाही. चल आज जाऊयात. दोघे मॉल मध्ये येतात. हा मॉल का बंद आहे? माझ्या वडिलांचे खूप व्यवसाय आहेत. ते एकटे हा मॉल नाही सांभाळू शकत. पण आता हा मॉल पुन्हा सुरू करायचा आहे. मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे. त्यामुळे माझ्याशी जो लग्न करेल त्याला हा मॉल मिळेल. खरंच? माझी घुसमट होत आहे. आता मी या नकली रूपात जास्त काळ राहू शकत नाही. मला लग्नासाठी लवकरच प्रपोज केलं पाहिजे. काय विचार करतेस ईशा? राहुल, तू माझ्याशी लग्न करशील का? हे ऐकून राहुल खुश झाला आणि त्याने ईशाचे दोन्ही हात धरले. हो ईशा, मी तुझ्याशी लग्न करेन. राहुल, तू हे काय केलंस? काय झालं? राहुलने तिचा हात पकडताच ईशा चेटकिणीचं रूप धारण करते. ईशाचे हे रूप पाहून राहुल थरथर कापायला लागतो. चेटकीण? हो, मी चेटकीण आहे. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तू माझ्याशी लग्न केलंस तर तुला हवं ते मिळेल. पैसा, गाडी, बंगला, सर्व काही. आणि जर तू नकार दिलास तर मी तुला मारून टाकीन. मी तुझ्याशी लग्न नाही करणार. जातोय मी. असं म्हणत राहुल धावू लागतो. बाहेर येऊन गाडी वेगाने पळवू लागतो. थोड्या अंतरानंतर, बरं झालं वाचलो. मग त्याला आवाज येतो. राहुल. राहुल पाहतो तर त्याच्या शेजारी एक चेटकीण बसलेली असते. राहुल जोरात ओरडतो आणि त्याची कार एका ट्रकला धडकते. चेटकीण हसत हसत आकाशात उडून जाते. अशा प्रकारे डेटिंग ॲप्सचा वापर करून
चेटकीण अनेक मुलांना आपल्या जाळ्यात फसवते आणि त्यांनी नकार दिल्यास त्यांना मारून टाकते. एके दिवशी सुशांत नावाचा मुलगा चेटकिणीला भेटायला येतो. चेटकीण तिचं रूप बदलून त्याला भेटते. हाय ईशा. माफ करा, मी लग्नाआधी परपुरुषाला हात लावत नाही. ईशा, मला माहित आहे तू ईशा नाहीयेस, तू चेटकीण आहेस. ईशा तिच्या खऱ्या रूपात येते. तरीही तू मला घाबरत नाहीस? नाही, कारण मला तुझ्याशी लग्न करायचं. पण का? माझ्या कुंडलीत दोष आहे. जी मुलगी माझ्याशी लग्न करेल त्याच दिवशी तिचा मृत्यू होईल. त्यामुळे कोणतीही मुलगी माझ्याशी लग्न करायला तयार होत नाही. अरे वा, त्यामुळे तू मला बळीचा बकरा बनवायला आला आहेस? तसं नाही. लग्नापूर्वी पंडितजी यज्ञ करतील, त्यानंतर तुम्हाला कोणताही धोका होणार नाही. मग आपण लग्न करू शकतो. मग तू हे त्या मुलींना का नाही सांगितलंस? मी सांगितलं, पण माझ्यावर कोणाचा विश्वास बसला नाही. आणि तसंही त्यांच्याशी लग्न करून मला काय मिळणार? जर मी तुझ्याशी लग्न केलं तर मला सर्व काही मिळेल. बंगला, पैसे, कार. मला हा खूप लोभी वाटतोय. माझ्या जाळ्यात हा सहज अडकेल. ठीक आहे, मग आज रात्रीच लग्न करूया आपण. तू गुरुजींना घेऊन ये. रात्र झाली. लग्नाची सर्व तयारी मॉलमध्ये झाली. गुरुजी मोठा यज्ञ करतात. यज्ञ संपला. आता हे पाणी मुलीला द्या, म्हणजे मुलगी त्रासातून मुक्त होईल. हे घे, पाणी पी. हे प्यायल्यावर सर्व धोके दूर होतील आणि मग लग्न करून नवीन आयुष्य सुरू करू. मूर्ख कोच्चा, लग्नानंतर याचे आयुष्य संपेल हे माहिती नाहीये याला. चेटकीण ते पाणी पिते आणि पाणी पिल्यानंतर ती जळू लागते. हे 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 काय होतंय मला? मी जळत आहे. माझी फसवणूक केलीये तू. फसवणूक केलीये. तू माझ्या भावाला फसवलंस. तू कोण आहेस? मी त्याच राहुलचा भाऊ आहे ज्याला तू फसवून मारलंस. ज्या मुलांना तू तुझ्या स्वार्थापोटी मारलंस त्यांचा बदला घेण्यासाठी मी आलो आहे. मला वाचवा, मला वाचवा. अशा प्रकारे सुशांतच्या बुद्धिमत्तेमुळे चेटकिणीचे सर्व काळे हेतू उद्ध्वस्त होतात. चेटकीण मरते आणि शहरावरील धोका टळतो. गर्ल्स हॉस्टेल मधलं भूत. फार पूर्वी शहरात एक गर्ल्स हॉस्टेल असायचे जिथे कॉलेजचे विद्यार्थी राहायचे. तिथे अनेक मुली राहत होते. एके दिवशी अमेरिकेतील मोनिका नावाची NRI मुलगी त्या हॉस्टेलमध्ये राहायला आली. मी अमेरिकेहून आली आहे. मला इथे राहण्यासाठी खोली हवी आहे. किती दिवस? जोपर्यंत मी माझा अभ्यास पूर्ण करत नाही तोपर्यंत. आता मोनिका बाकीच्या मुलींसोबत हॉस्टेलमध्ये राहू लागली. एके दिवशी मोनिका तिच्या खोलीत रात्री झोपली असताना तिला काही आवाज आला. ती बाहेर आली. तिने पाहिले तर तिथे कोणीच नव्हतं. तिथे कोणी नाही आणि ती तिच्या खोलीत गेली. दुसऱ्या दिवशी ती काही मुलींसोबत बसून बोलत होती. तेव्हा सोनिया म्हणाली, मी लवकरच हे हॉस्टेल सोडून दुसरीकडे कुठेतरी राहायला जाणार आहे. हो, इथे रात्री खूप भीतीदायक आवाज येतात. हो, काल मलाही काही आवाज आला, पण घाबरण्यासारखे काय आहे? तुला नाही माहिती का? हे हॉस्टेल हॉन्टेड आहे. हो, लोक म्हणतात की या हॉस्टेलच्या ठिकाणी खूप वर्षापूर्वी एक तांत्रिक राहायचा जो काळ्या जादूचा वापर करून आत्म्यांना कैद करत असे. असं म्हणतात की तो तांत्रिक तर मेला, पण त्या सगळ्या आत्मा अजूनही भूत बनून इथे भटकत आहे. काय म्हणताय? तांत्रिक आत्मा आणि झपाटलेले? हे खरं आहे मोनिका. आम्ही सगळे इथून जाणार आहोत. तू पण आमच्या सोबत चल. भूत असं काही नसतं, म्हणूनच मी कुठेही जाणार नाही. अशा प्रकारे मोनिकाने इतर मुलींच्या बोलण्याची खिल्ली उडवली. त्याच रात्री मोनिका तिच्या खोलीत झोपली असताना तिला बाहेरून कसला तरी आवाज आला आणि ती उठून बसली. ते भूत पुन्हा आलेली दिसते. खोलीतून बाहेर आल्यावर तिला कोणीच नसल्याचे दिसले. ते भूत मला घाबरले असे दिसते.
एवढं बोलून मोनिका दरवाजा बंद करू लागली. तेवढ्यात तिला दूरवर एक सावली दिसली. ही कुणाची सावली आहे? ती सावलीच्या मागे जायला लागली. जशी ती सावलीकडे सरकत होती तशी सावलीही तिच्यापासून दूर जात होती. मग अचानक सावली खूप मोठी झाली. ही सावली खूप मोठी झाली आहे, पण ही सावली आहे कुणाची? असा विचार करत ती सावलीकडे धावू लागली. धावत धावत ती हॉस्टेलच्या गच्चीवर आली. गच्चीवर आल्यावर सावली गायब झाली. ही सावली कुठे गायब झाली? जाऊ दे, तिला जिकडे जायचं तिकडे ती गेली. जाऊ दे, मी आता झोपायला जाते. आणि पुन्हा एकदा मोनिका हॉस्टेलमधल्या रात्रीच्या गजबजाटाकडे दुर्लक्ष करून खोलीत येऊन झोपी गेली. दुसऱ्या दिवशी ती हॉस्टेलमध्ये काही मुलींसोबत बसली असताना सोनिया म्हणाली, मोनिका, आम्ही एक नवीन हॉस्टेल पाहिले आहे. उद्या सकाळी आपण सगळे तिकडे शिफ्ट होऊया. काय? तुम्ही खरंच हे हॉस्टेल सोडत आहात का? हो, इथे राहिलो तर ते भूत आपल्याला मारून टाकेल. मी तुला किती वेळा सांगितले आहे की हे भूत सारखे काय नाही, पण तुम्ही लोक माझं ऐकतच नाहीये. मोनिका, आम्हाला ते सर्व नाही माहिती. उद्या सकाळी आपण इथून निघणार आहोत. तुझं मन झालं तर तू पण येऊ शकतेस. त्या रात्री पुन्हा एकदा मोनिका तिच्या खोलीत झोपली होती. नंतर खूप मोठे आणि भयानक भूत तिच्याकडे आले. मोनिका, बघ, तुला भेटायला कोण आलंय? कोण आहे? अचानक समोर एवढं भीतीदायक भूत पाहून मोनिका घाबरते. तू कोण आहेस? आणि माझ्या खोलीचा दरवाजा बंद होता. तू आत कसा आलास? मी भूत आहे आणि कुठलाही दरवाजा आम्हा भूतांना थांबवू शकत नाही. 2 दिवसांपासून मी तुला हे पटवून देत आहे की तुम्हा माणसांप्रमाणे आम्ही भूत पण खरेच असतो, पण तू आमची थट्टा करतेयस. म्हणून मी ठरवलं की आज तुला भूतांना भेटवतो. प्लीज प्लीज मला काही नका करू. प्लीज प्लीज मला जाऊ द्या. प्लीज लेट मी गो प्लीज. भूताने मोनिकाचा हात पकडला आणि तो तिला घेऊन गायब झाला. भूत मोनिकाला जमिनीच्या खाली असलेल्या एका गुहेत घेऊन गेला. माझ्या घरी स्वागत आहे. मला सांग, तुला काय हवंय? वाघाचं रक्त की माणसाची खोपडी? नो, मला काहीच नको आहे. प्लीज मला जाऊ द्या. प्लीज लेट मी गो. लेट मी गो प्लीज. मराठीत बोल. डोनाल्ड ट्रम्पची भाजी. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी मानते की भूत असतात. असं कसं? मोठ्याने बोला. जशी माणसं आहेत तशीच भूतही आहेत. जशी माणसं आहेत तशीच भूतही आहेत. असेच भूत मोनिकाला घाबरवत राहिला. काही वेळाने मोनिका भीतीने बेशुद्ध पडली. मी हिला धडा शिकवला असं दिसतंय. त्यानंतर सकाळी मोनिकाला जाग येताच ती तिच्या खोलीत असल्याचे तिला दिसले. भूत भूत, या हॉस्टेलमध्ये भूत आहे. मला इथे राहायचं नाही. ती हॉस्टेलच्या खोलीतून बाहेर आली. तिथे सोनिया, राणी आणि बाकीच्या मुली आहेत. सोनिया, मला पण घेऊन जा. या हॉस्टेलमध्ये खरंच भूत आहे. पण तुझं सामान? मला काही नको आहे. फक्त मला इथून बाहेर काढा. त्यामुळे हॉस्टेल हॉन्टेड असल्याची मोनिकाची खात्री पटली आणि ती तिचं सामान तिथेच सोडून पळून गेली. मित्र बनला भूत ही घटना आहे पुण्यातील. आयुष पुण्याच्या DK पाटील कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला होता. त्याचं 12वी पर्यंतचं सर्व शिक्षण DK पाटील कॉलेजमधूनच झालं होतं. आयुषला IAS बनायचं होतं आणि त्यासाठी तो कॉलेजच्या लायब्ररीत दिवस रात्र अभ्यास करत असे.
एक दिवस आयुषने लायब्रेरियनला विचारलं, टाइम्स ऑफ इंडिया कुठे आहे? मला सापडत नाहीये. बहुतेक कोणीतरी घेऊन गेलं असेल. आयुषला आश्चर्य वाटलं, कारण त्याच्याशिवाय कॉलेजमध्ये दुसरं कोणी टाइम्स ऑफ इंडिया वाचणारे नव्हते. आयुषने दुसरे वर्तमानपत्र घेतले आणि आपल्या जागेवर जाऊन तो बसला. तितक्यात त्याचं लक्ष त्याच्या बाजूला बसलेल्या मुलाकडे गेलं. तो टाइम्स ऑफ इंडिया वाचत होता. आयुषने त्याला विचारलं, IAS ची तयारी करतोयस का? होय. तुझं नाव काय आहे? मेहुल. मी फर्स्ट इयर शिकतोय. अरे, आपण तर क्लासमेट्स आहोत, पण तुला याआधी नाही पाहिलं. 12वी पर्यंत कुठे शिकलास? याच कॉलेजमध्ये होतो. मी पाहिलंय तुला. काय बोलतोस काय? मी तर तुला नाही कधी पाहिलं. अशा प्रकारे दोघेही खूप गप्पा मारू लागले. त्यांच्यात मैत्री झाली आणि आता ते दिवस रात्र एकत्र लायब्ररीत येऊन वाचन करू लागले. एक दिवस आयुष कॉलेज कॅन्टीनमध्ये त्याची मैत्रीण नेहा आणि वरुण सोबत होता. काय लायब्ररीत दिवस रात्र अभ्यास करतोस? एकट्याला कंटाळा नाही का येत? मी एकटा थोडी असतो. माझ्यासोबत मेहुल देखील असतो. कोण मेहुल? अरे, तो जो माझ्या शेजारी बसतो. अगं, आपलाच क्लासमेट आहे. माझ्यासोबत प्रत्येक लेक्चर अटेंड करतो. मी तर तुझ्यासोबत कुठल्या मेहुलला नाही पाहिलं. काय बोलतेस काय? थांब, मी आत्ताच त्याला बोलवतो. आयुषने मेहुलला फोन लावला, पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. आयुषला टेन्शन आलं. नेहा त्याला म्हणाली, ठीक आहे बाबा, असेल कोणी मेहुल. असे माझं लक्ष मेहुलवर नाही, वरुणवर आहे. असं म्हणत नेहाने वरुणला मिठी मारली आणि आयुषला देखील मोकळं वाटलं. एकदा रात्री आयुष आणि मेहुल लायब्ररीत अभ्यास करत होते. खूप रात्र झाली होती. लायब्रेरियनला झोप आली आणि तो आयुषला म्हणाला, आयुष, आता लायब्ररी तूच सांभाळ. मी निघतो. तुझं झालं तर खाली शिपायाला टाळं लावायला सांग. लायब्रेरियन निघून गेला आणि आयुष मेहुल सोबत पुस्तक वाचण्यात गुंग झाला. वाचता वाचता आयुषचं लक्ष मेहुलच्या पुस्तकांवर गेलं. तेव्हा त्याला धक्काच बसला, कारण त्याचं पुस्तक कोरं होतं. आयुषने मेहुलचं पुस्तक हिसकावून घेतलं. त्या पुस्तकांची पाने पलटली तर त्यावर एक अक्षर देखील नव्हते. पुस्तक तर पूर्ण कोरं आहे आणि तू गेल्या 2 महिन्यांपासून हे पुस्तक घेऊन बसलायस. अरे, चक्कर काय मित्रा? असं म्हणत आयुषने आपल्या बाजूला पाहिले तर मेहुल तिथे नव्हता. ते पाहून आयुष घाबरला. मेहुल, कुठं अदृश्य झालास? नेहा पण म्हणत होती तिने मेहुलला कधी पाहिलं नाही. लायब्रेरियन पण लायब्ररीची जबाबदारी माझ्यावर सोपवून गेलाय. तो मेहुलला सुद्धा बोलू शकला असता. या लोकांनी मेहुलला कधी पाहिलं नाहीये का? मेहुल खरंच नाहीये का? हे पुस्तक, मेहुलचे अचानक गायब होणं, हे सर्व काय आहे? अचानक लायब्ररीची लाईट गेली आणि आयुष अजूनच घाबरला. त्याने डोळे बंद केले आणि लाईट येण्याची वाट पाहू लागला. अचानक लाईट आली आणि आयुष खुश झाला. त्याने डोळे उघडले. पाहतो तर काय, त्याच्या बाजूला मेहुलचं भूत बसलेलं होतं. मेहुल, हे सर्व काय आहे? मेहुल नाही, मेहुलचं भूत. आणि तू हे जे काही पाहतोयस त्यालाही दुसरं तिसरं कोणी नाही, तूच जबाबदार आहेस. मी काय केलं? तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. आठव 1 वर्षापूर्वीची 12वीची परीक्षा. तू एका मुलाला कॉपी करताना पकडलं होतंस. हे ऐकून आयुष 1 वर्ष मागे गेला. तेव्हा त्याला बायोलॉजीच्या परीक्षेचा दिवस आठवला. सर, हा मुलगा कॉपी करतोय. ए, चल उभा राहा. सर, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी सर. 2 मिनिटाच्या आत इथून बाहेर निघ, नाहीतर HSC एक्झाम मधून रस्टिकेट केलं जाईल. तुला माहितीये का, एक्झाम हॉल मधून बाहेर आल्यावर मी काय केलं तुला कसं कळणार? तू तर पेपर लिहिण्यात बिझी होतास. मी बिल्डिंग वरून उडी मारून जीव दिला आणि आता तुला मारायला आलोय. हे बघ मेहुल, मान्य आहे चूक माझी आहे, पण तू पण चुकीचा होतास. कॉपी करत होतास. चीटिंग चुकीचीच आहे ना? नाही, आता मी जे करणार आहे ते चुकीचं आहे. हे ऐकून आयुष घाबरला. काय करणार आहेस तू? मेहुलने आयुषचा गळा पकडला आणि त्याने त्याला खिडकीतून बाहेर फेकून दिलं. आयुष लायब्ररीच्या 5व्या मजल्यावरून पडून मरून गेला
आणि मेहुल खिडकीतून त्याला बघून हसू लागला. भूतनी आंटी. बऱ्याच वर्षांपूर्वी जंगलामध्ये एक ताकदवान भूतनी तिच्या मुलीसोबत राहत होती. भूतनी तिच्या मुलीची खूप काळजी घ्यायची. ती जंगलातून रोज नवनवीन प्राणी आणून तिला खाऊ घालायची. आई, हा ससा खूपच मऊ आहे, पण हा ना खूपच छोटा होता. उद्या ना तू माझ्यासाठी खूप मोठी म्हैस घेऊन ये. ठीक आहे बाळा. माझी मुलगी छोटी छोटी, म्हैस मागते मोठमोठी. अशीच वेळ निघून गेली आणि भूतनी आता म्हातारी झाली आणि आजारी पडू लागली. आता तिच्या जागी तिची मुलगी शिकार करून आणू लागली. एके दिवशी म्हाताऱ्या भूतनीने तिच्या मुलीला सांगितलं, बाळा, आता मी जास्त दिवस जिवंत नाही राहणार, म्हणून माझी इच्छा आहे तू माझी एक शेवटची इच्छा पूर्ण कर. सांग आई. जेव्हा मी छोटीशी होते तेव्हा माझी आई माझ्यासाठी शहरातून एक जाडजूड आणि मऊ मऊ माणसाचा मुलगा खायला घेऊन आली. माझी इच्छा आहे की मरण्याच्या आधी पुन्हा एकदा मी माणसाच्या मुलाची चव घ्यावी. ठीक आहे आई, मग तुझ्या पुढच्या वाढदिवसाला आपण माणसाच्या मुलाची चव चाखू. मानवाच्या मुलाच्या शोधात भूतनी शहराच्या दिशेने निघाली. जंगलातून मी आले, शहराकडे मी जाईन. माणसाचं पोर खाऊन माझ्या आईचा वाढदिवस साजरा करीन. शहरामध्ये पोहोचून तिने बरीचशी मुलं पाहिली, पण एकही मूल तिला आवडलंच नाही. तेवढ्यात तिला समोर गट्टू दिसला. हा मुलगा तर खूप मऊ मुलायम आहे, पण हा तर खूपच हडकुळ आहे. याला तर माझी आई एकटीच खाऊन टाकेल, मग मला काय मिळणार? काही हरकत नाही, मी ह्याला खायला घालून चांगलं जाडजूड बनवेन. आणि तिने एका सुंदर आंटीचं रूप घेऊन गट्टूच्या शेजारी राहायला आली. आणि मग तिने एक दिवस गाजराचा हलवा बनवला आणि गट्टूकडे आली. मी गट्टूसाठी गाजराचा हलवा आणलाय. थँक्यू आंटी. आता भूतनी काही ना काही निमित्ताने गट्टूला स्वादिष्ट भोजन खाऊ घालायला लागली. एवढं स्वादिष्ट भोजन खाऊन आता गट्टू देखील खूप जाडजूड झाला. भुक्या भूतनीचं जेवण जेवून गट्टू झाला जाडजूड. आता जाड्या गट्टूला खाऊन भूतनी पण होईल जाडजूड. दुसऱ्याच दिवशी भूतनी आंटीने गट्टूला सांगितलं, मी शहरापासून थोडं दूर असलेल्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला जातेय. तू माझ्या बरोबर येणार आहेस का? हो हो, मी तुमच्या बरोबर नक्की येईन. आणि मग भूतनीने गट्टूला सोबत घेतलं आणि जंगलाच्या दिशेने निघाली. गट्टूने जसं जंगल पाहिलं त्याने भूतनीला विचारलं, आंटी, तुम्ही मला इथे जंगलात का घेऊन आलात? तुम्ही तर म्हणाला होतात की मला रेस्टॉरंट मध्ये घेऊन जाताय. तेव्हा अचानक भूतनी तिच्या मूळ रूपात आली. तू बरंच काही खाल्लंस गट्टू, आता आमच्या खाण्याची पाळी आहे. तुम्ही तर भूतनी आंटी आहात. भूतनी गट्टूला घेऊन तिच्या आईच्या जवळ आली. आई, हे बघ, मी माणसाचं पोर घेऊन आले. याला खाण्यात तर खूप मजा येईल. ह्या दोन्ही भूतणींचं बोलणं ऐकल्यावर गट्टूला कळलं की यांच्यापासून वाचण्यासाठी त्याला काही ना काही शक्कल लढवावी लागेल. तेवढ्यात त्याला एक आयडिया सुचली.
आता तुम्ही मला खायचं ठरवलेलंच आहे, तर तुम्ही मला खा. पण तुमच्यापैकी माझं काळीज कोण खाणार? असं म्हणतात माणसाच्या शरीरात काळीज सगळ्यात जास्त स्वादिष्ट असतं आणि जो ते एकदा खातो तो त्याची चव कधीच नाही विसरत. तसं तर मला वाटतं की माझं काळीज भूतनी आंटीनेच खायला पाहिजे, कारण त्यांनी खूप मेहनत केली आहे ना. नाही नाही, तुझं काळीज तर मीच खाणार, कारण माझ्या सांगण्यावरूनच तर तुझी भूतनी आंटी तुला शहरातून इथे घेऊन आलीये. पण मेहनत तर जास्त मीच केलीये ना. जेव्हा मी लहान होते तेव्हा माझ्या आईने मला मुलाचं काळीज खायला नव्हतं घातलं, म्हणून याचं काळीज तर मीच खाणार. असं कसं? मेहनत तर जास्त मी केलीये, मग याचं काळीज मीच खाणार. आणि मग बघता बघता भांडण विकोपाला गेलं. म्हाताऱ्या भूतणीने भूतणीवर खूप जोरात प्रहार केला. मग भूतणीनेही म्हाताऱ्या भूतणीला बेदम चोपलं. अशा प्रकारे दोघी आपसात भांडत मेल्या आणि गट्टू मात्र तिकडनं सुखरूप पळाला. इंग्रजी हडळ. ही कहाणी आहे इंग्लंडच्या लंडन शहराच्या जवळ असलेल्या छोट्याशा गाव पॅरिपोनाची. पॅरिपोना घनदाट जंगल आणि डोंगरांनी वेढलेलं एक सुंदर गाव होतं. जशी परदेशी माणसं भारत फिरायला येतात तशीच भारतीय लोक सुद्धा परदेश बघायला जातात. असेच काही मित्र लंडन बघण्यासाठी पहिल्यांदा इंग्लंडला गेले. त्यांच्यामध्ये राजू पण होता. उंच उंच डोंगरांवर फिरणं आणि घनदाट जंगलांमध्ये रात्रभर निशाचरासारखं फिरणं राजूला खूप आवडायचं. 15 दिवस राजू मित्रांसोबत लंडन फिरत होता. त्यांनी एक गाईडही केला होता. तो त्यांना शहराची माहिती देत होता. 15 दिवसातच राजू लंडन फिरून खूप बोर झाला. यार माधव, मी खूप बोर झालोय यार. चल ना डोंगरात आणि जंगलांमध्ये जाऊया, धमाल करूया, मजा येईल. मी तर एक गाव पण सर्च केलंय, जास्त दूर नाहीये पॅरिपोना. पॅरिपोनाचं नाव ऐकताच तो इंग्रजी गाईड दचकला. न्यू न्यू पॅरिपोना न्यू. आता याला काय झालं यार? म्हणजे हा आता आपल्याला पॅरिपोना नाही फिरवणार? नाही यार, याने तर आधीच सांगितलं होतं ना हा शहराच्या बाहेर नाही जाणार म्हणून, आणि पॅरिपोना तर अजिबातच नाही. असं काय आहे पॅरिपोनामध्ये? डोंगर आणि घनदाट जंगलांनी वेढलेलं एक सुंदर गाव आहे. याचं सोडा, तुम्ही तरी याल ना माझ्यासोबत? नाही यार, आतापर्यंत फक्त शहरच फिरलोय. या शहराची चव चाखणं अजून बाकी आहे, तुला कळतंय ना? पॅरिपोना विषयी राजूच्या मनामध्ये अजूनच उत्सुकता निर्माण होऊ लागली आणि तो एकटाच ट्रेन मध्ये बसून निघून गेला. जेव्हा तो निघाला तेव्हा रात्र होती. पॅरिपोनाला पोहोचला तेव्हा खूप रात्र झाली होती. चारी दिशांना काळे काळे डोंगर आणि घनदाट जंगल होतं आणि मधोमध होतं पॅरिपोना. हे पाहताच राजूचं मन सुखावून गेलं. अरे वा, फार मजा येणार आहे, कारण की गावकरी थकून भागून जेवून आता आराम करत असतील नाही. रात्रभर जंगल आणि डोंगरांचा आस्वाद घेतो, सकाळी सकाळी गावात जाईन. राजूने टॉर्च काढला आणि जंगलात फिरू लागला. जंगलामध्ये भयंकर श्वापद होती, पण राजूला सवय होती स्वतःला वाचवत जंगलामधनं चालत चालत डोंगराच्या माथ्यावर पोहोचला. राजूला तहान लागली होती खूप आणि त्याच्याजवळ पाणीही उरलं नव्हतं. उफ, थकलो रे बुवा. हा डोंगर जरा जास्तच टफ आहे. इथे कुठे पाणी मिळालं असतं ना तर फार बरं झालं असतं. असं म्हणताच राजू टॉर्च फिरवू लागला की अचानकपणे अंधारात एका कोपऱ्यात बसलेली म्हातारी दिसली आणि राजू घाबरला. कोण आहे तिकडे? डोंट वरी, मी सॅनिट आहे. इथेच डोंगरावर राहते. तुला पाणी पाहिजे ना? पाण्याचं नाव ऐकताच राजू धावत पळत त्या म्हातारीकडे गेला आणि तिच्याकडनं पाणी घेऊन त्याने प्यायला. तुम्हाला मराठी पण येतं? हो, तुझ्यासारखे बरेच इंडियन्स येतात. मी त्यांचे प्रश्न ऐकून ऐकून मराठी शिकले. प्रश्न ऐकून? खूपच थंडी आहे ना, विस्की पिणार का तू? हे ऐकून तर राजूच्या मनात गुलाब फुलू लागले. हो, नक्की पिन. मग ये माझ्या मागे. राजू सॅनिटाच्या मागे मागे एका झोपडीमध्ये गेला, ज्याचं छत नव्हतं. डोक्यावर चंद्र लटकत होता. अजबच झोपडी आहे ही.
तेव्हा राजूची नजर लाकडाच्या पिंपावर गेली. वाटतंय की ह्याच्यामध्ये विस्की आहे. राजूने इकडे तिकडे पाहिलं पण सॅनिटा नव्हती कुठेच. वाटतंय की काही कामनिमित्त बाहेर गेली असावी. मी विस्की तरी पिऊन घेतो. जसं राजूने पिंपाचं झाकण उघडलं तो अवाकच झाला, कारण की त्याच्यामध्ये विस्की नाही, एक भयंकर विलायती हडळ बसली होती. राजू घाबरला. हडळ हसत हसत बाहेर आली. सॅनिटा, सॅनिटा. अरे वीड्या, मीच तर सॅनिटा आहे. तुला फसवून इकडे घेऊन आले. पण असं का? कारण मी उपाशी आहे. मला तुला खायचंय. आता कळलं मला. गाईड पॅरीपोनाला यायचं का नाही म्हणत होता. प्लीज मला सोड, मला सोड ना. नक्कीच तुला सुटायची संधी मी नक्कीच देईन. तू मला एक प्रश्न विचार. मी जर बरोबर उत्तर दिलं तर तू मरशील. मला उत्तर नाही आलं तर मी जळून जाईन आणि तू वाचशील. विचार, किती कठीण प्रश्न विचारायचा आहे तो विचार. पण एक लक्षात ठेव, प्रश्न एकच विचारायचाय. राजू कोंडीत सापडला. त्याला कळत नव्हतं की कोणता प्रश्न विचारला जावा जो सर्वात कठीण असेल आणि ज्याचं उत्तर त्या हडळीला येत नसावं. अरे देवा, कुठे अडकलोय मी ह्या. अशा कठीण प्रसंगी सोपं काम पण कठीण होऊन जातं आणि हिने तर प्रसंगच अजून कठीण केलाय. म्हणजे कठीण प्रश्नाचं उत्तर देणं हिच्यासाठी सोपं आहे. राजू संकटात सापडलाय हे बघून ती हडळ जोर जोरात हसू लागली. तिच्या जोर जोराच्या हसण्याच्या आवाजाने ते डोंगरही थरथर कापू लागले, ज्यामुळे तेही थरथरू लागले. काय झालं? प्रश्नाचं उत्तर नाही, प्रश्न विचारायला सांगितलाय. तो सुद्धा सगळ्यात कठीण प्रश्न, जो तुझा जीव वाचवू शकेल. चेहरा तर असा केलाय जसं काही मीच तुला एखादा प्रश्न विचारलाय. विचार तर करू दे. कर कर, पटकन विचार कर. मला खूप भूक लागलीये. भूक तर मला पण लागलीये, पण माझा जीव वाचला तर मी खाईन ना. विचार कर राजू, लवकर विचार कर. अशा प्रकारे राजूने बराच वेळ आपले डोकं खाजवलं, पण त्याला एकही कठीण प्रश्न सुचला नाही. त्याच्या डोक्यामध्ये प्रश्न तर भरपूर होते, परंतु प्रश्न तर भरपूर आहेत, पण ही हडळ पटकन त्याचं उत्तर देईल आणि मला माझा जीव गमवावा लागेल. नाही नाही नाही, फालतू प्रश्न विचारून कोंबड्यासारखं हलाल नाही व्हायचं आहे मला. कोंबडीचं अंड. अचानकपणे राजू जोराने ओरडला. मिळाला, प्रश्न सापडला. हे ऐकताच हडळ खुश झाली. अच्छा, मला पण बघू दे किती कठीण प्रश्न आहे. जो कोणी या झोपडीत आलाय तो झोपडीच्या बाहेर नाही गेला, एवढं लक्षात ठेव. चल विचार. मी तुला जो प्रश्न विचारणार आहे ना, तो मी लहानपणापासूनच ऐकतोय, पण कोणी याचं उत्तर नाही देऊ शकलं. याचं खरं उत्तर जगातला कोणी माणूस नाही देऊ शकत. अरे तर मग पटकन विचार ना. प्रश्न हा आहे की आधी कोंबडी आली की अंड? आधी कोंबडी आली की आधी अंड? कोंबडी, अंड, नाही, अंड, कोंबडी, अंड, कोंबडी, अंड, कोंबडी, नाही, नाही. अशा प्रकारे हडळ अंड आणि कोंबडी करत राहिली आणि प्रश्नामध्ये गुरफटून गेली. थोड्या वेळाने अचानकपणे ती हडळ जळू लागली आणि बघता बघता ती हडळ जळून भस्म झाली. म्हटलं होतं ना मी, या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत कोणी नाही देऊ शकलंय. अशा प्रकारे राजूने आपल्या प्रश्नाने आणि सोबतच अख्ख्या पॅरीपोनाला हडळीच्या जाचातून मुक्त केलं. नवरी बनली डायन पार्ट 2. गोष्ट आहे अमेठीची. मालती तिचा जवान मुलगा रघु सोबत राहायची. मालती विधवा होती आणि तिने एकटीनेच रघुचं पालन पोषण केलं होतं. तरी पण रघुला मालती आवडत नव्हती. याच गोष्टीमुळे मालती दिवस रात्र दुःखी असायची. कुठे चाललायस रघु? मी कुठे जाईन, तुला त्याचं काय? तू तुझ्या लिमिट मध्ये राहा. खर तर मालती रघुची खरी आई नव्हती, ती सावत्र आई होती.
रघु 5 वर्षांचा होता तेव्हा त्याची आई वारली आणि त्याच्या बेवड्या बापाने मालतीशी लग्न करून तिला घरी आणलं. पती बेवडा होता, पैशांची चणचण होती, म्हणूनच सुरुवातीला मालतीने रघुचं फार पालन पोषण नाही केलं. याच गोष्टीचा फायदा उचलून रघुच्या आत्याने रघुचे कान भरले. रघु बाळा, खीर आणलीये, चल खाऊन घे. आई आई ग, माझा पोरगा किती वाळून गेलाय. सावत्र आई नक्कीच जेवायला देत नसणार. काय करणार, सावत्र आया असतातच तशामुळे. पिक्चर मध्ये बघितलंय ना, सांभाळून राहा त्या जखिणीपासनं. आत्या सतत विष कालवत राहिली आणि काही दिवसातच रघुला मालतीचा तिरस्कार वाटू लागला. कमकुवत बेवड्या बापाचं एकदम निधन झालं आणि रघु मालतीपासनं खूप दुरावला. पण मालतीचं रघुवर तिच्या जीवापाड प्रेम होतं. तिने चहाचं दुकान उघडून रघुचं पूर्ण पालन पोषण केलं. हळूहळू परिस्थिती बदलली, पण रघु मात्र काही बदलला नाही. तो मालतीचा तिरस्कारच करू लागला. याच आठवणी आठवून मालती रडत होती आणि तेवढ्यात रघुचा फोन आला. मालती फोनवर रघु सोबत बोलली, तर ती हैराण झाली, कारण की रघु कोण्या मुलीसोबत लग्न करून आला होता. तेव्हा रघुची आत्या आली. अगं मालती, आपला रघु बायकोला घेऊन येतोय. नुसती बघत उभी काय राहिलीस? नव्या नवरीच्या स्वागताची तयारी कर. मालतीने काही न सांगता पटापट सगळ्या तयारी केल्या. दरवाजाच्या मधोमध तांदळाने भरलेलं एक मापटं ठेवलं. गृहप्रवेशाच्या सर्व तयाऱ्या झाल्या. अर्ध्या तासानंतर रघु त्याची बायको घेऊन आला. बायको खूपच सुंदर होती. बाळा, हे मापटं ठेवलंय ते उलाट आणि आत ये. आत्या आणि रघु गप्पा मारण्यात दंग होते, तर मालती मुलीचा गृहप्रवेश करण्यात. नवरीने तिचा उजवा पाय उचलून मापट्याच्या दिशेने वळवला, तर तिचा पाय बघून मालतीचं डोकं चक्रावलं. तिचा पाय अगदी उलटा होता. विवाहितेने उलट्या पावलांनी तांदळाचं मापटं उलटलं आणि मालतीकडे पाहून फार विचित्रपणे हसली. मालती घाबरली आणि घाबरून स्वतःच्या रूम मध्ये गेली. रघुला कळलंच नाही की मालतीला अचानकपणे असं काय झालं. मी म्हटलं होतं ना तुला, या हडळीला तुझ्या लग्नामुळे आनंद झाला नसणार. बिचाऱ्या नव्या नवरीचं स्वागत पण नीट नाही केलं. काही हरकत नाही, मी आहे ना, मी सगळी तयारी केलेली आहे. चल बाळा, तुझ्या खोलीत चल. आत्या नवरीला घेऊन निघाली आणि रघु तिथेच उभ्या उभ्या मालतीच्या रूमकडे रागाने पाहू लागला. अर्धी रात्र उलटली होती. मालती तिच्या रूम मध्ये फार टेन्शन मध्ये होती आणि तेवढ्यात आत्या तिकडे आली. अगे स्वार्थी बाई, नव्या नवरीला तिथेच सोडून पळून आलीस तू. त्या मुलीशी लग्न करून रघुने चांगलं नाही केलं. ती मुलगी नाही, हडळ आहे. हडळ आहे ती. आता तर तू हेच म्हणणार, तुझा प्लॅन फसलाय ना आता. कोणता प्लॅन? तुझ्या भावाच्या मुलीला रघुच्या गळ्यात बांधायचं होतं ना तुला, पण मी असं होऊ नाही दिलं. तुम्ही पहिल्यापासून ओळखता या मुलीला? मुलीला नाही ओळखत मी, पण रघुने भेटवलं होतं मला हिला. प्रेम करतो तो तिच्यावर. मग मी म्हटलं लग्न करून टाका. खूप चुकीचं केलं तुम्ही. रघुचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. आत्या तिथून रागावून निघून गेली आणि लपून रघुच्या रूमच्या समोर आली. आता बघते मी आत दोघांमध्ये काय मस्ती चाललीये. आत्याने हळूच हाताने दरवाजा तर तो पटकन उघडला. आतमध्ये रघु बिछाण्यावर झोपला होता, पण नवी नवरी मात्र बिछाण्यावर नव्हती. अरे, ही नवी नवरी कुठे निघून गेली? तेव्हा बुवाची नजर वर फॅनवर गेली आणि तिचे डोळे विस्फारले. लग्नाच्या कपड्यात एक भयानक म्हातारी डायन फॅनला उलटी लटकून फिरत होती आणि आत्याकडे पाहून जोर जोरात हसत होती. नाही सोडणार.
कोणालाच नाही सोडणार, सगळ्यांना मारून टाकेन. आत्या तिकडनं पळाली आणि सरळ मालतीच्या रूम मध्ये आली. खरंच बोलत होतीस तू, ती मुलगी एक भयानक हडळ आहे. मी तर तिचे उलटे पाय आधीच बघितले होते. मग तेव्हा काही बोलली का नाहीस तू? हे राम, आता काय होणार? काय फायदा, मी सांगितलं जरी असतं तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नसता. ते सगळं सोड आणि हे सांग की रघुला कसं वाचवायचंय. ती हडळ रघुला नाही सोडणार. तुम्ही काळजी नका करू, मी अजून जिवंत आहे. तुम्ही चला, माझ्या बरोबर चला. आत्या आणि मालती पळत पळत रघुच्या रूम मध्ये गेल्या तर डायन रघुच्या छातीवर बसून त्याला चावत होती. रघु जोर जोरात ओरडत होता. लग्न करायचंय, मधुचंद्र करायचंय. बघ तू, आता बघच मी तुला कसं उद्ध्वस्त करून टाकते. आत्या वाचव, मला वाचव आत्या. ते दृश्य फारच भयानक आणि विचित्र होतं. आत्या ते दृश्य बघून मागे झाली आणि रूमचा दरवाजा बाहेरनं बंद करून स्वतःच्या घरी पळाली. आत्या, आत्या वाचव. तुझी आत्या तर पळून गेली रघु, पण तुझी आई आहे. घाबरू नकोस, घाबरू नकोस रघु. डायनने रघुला सोडलं आणि ती उलट्या पावलांनी चालत मालतीच्या दिशेने वळाली. आई सांभाळ, ती तुझ्या दिशेने येते. रघुच्या तोंडून पहिल्यांदा आई शब्द ऐकून मालतीमध्ये जणू 10 हत्तींचं बळ आणि खूप सारी ताकद आली. डायनने तिच्यावर उडी मारली आणि मालतीने फार बहादुरीने तिला चकमा दिला आणि स्वतःला वाचवलं आणि पटकन डायनचे पाय पकडून तिला उलट लटकवलं. डायन तडफडू लागली, जोर जोरात किंचाळू लागली. सोडा, सोडा मला, मारून टाकीन मी, मारून टाकीन सगळ्यांना. सोडा. रघु, रघु पळून जा, रघु पळून जा. रघु, सुरी घेऊन ये, सुरी घेऊन ये रघु. नाही आई, मी तुला सोडून कुठेच नाही जाणार. नाही बाळा, पळून जा. मी हिला आता आणखी नाही सांभाळू शकत. हडळीची ताकद तिच्या पायांमध्ये असते. मला हिचे पाय कापून टाकायचे. हे ऐकताच डायन अजून जोरात किंचाळली. पाय कापू नकोस, पाय नको कापूस माझे, पाय नको कापूस. रघुला समजलं आणि आत्याने बाहेरून बंद केलेला दरवाजा आतून तोडून एक सुरी घेऊन आला. रघुने पटकन डायनचे दोन्ही पाय कापले. डायन कोण्या जनावरासारखी जोरात किंचाळली आणि शांत झाली. डायन मेली होती. मालतीने पटकन डायनचं शरीर जमिनीवर सोडलं. रघुने पटकन त्याच्या आईला मिठी मारली आणि माय लेक हमसून हमसून रडू लागले. रघु, रघु. बऱ्याच वर्षांपूर्वी एक गाव होतं. त्या गावात फारच कमी मुली होत्या आणि ह्याच कारणामुळे त्या गावातील बऱ्याच मुलांची लग्न होऊ शकत नव्हती आणि ते सर्व ब्रह्मचारी होते. एका दिवशी त्या गावातील एका मुलाने मंगलने निश्चित केलं की तो दुसऱ्या गावात जाईल आणि तिथल्या एखाद्या मुलीला पसंत करून तिच्याशी लग्न करेल. आई, मी दुसऱ्या गावातून तुझ्यासाठी एक सुंदर अशी सून घेऊन येईन. मंगल दुसऱ्या गावाकडे निघाला खरा आणि चालता चालता तो एका घनदाट जंगलामध्ये पोहोचला. जर मी चांगल्या रस्त्याने गेलो तर मला दुसऱ्या गावात पोहोचेपर्यंत किमान 2 दिवस लागतील आणि मी जंगलाच्या रस्त्याने गेलो तर मी दुसऱ्या गावामध्ये एकाच दिवसामध्ये पोहोचेन. हा विचार करून त्याने जंगलाचा रस्ता धरला. मी त्या गावातल्या सर्वात सुंदर मुलीशी विवाह करेन. तो असा विचार करून चाललाच होता की त्याच्या समोर अचानकपणे एक सुंदर अशी मुलगी धावत पळत आली. मला वाचवा, ते लोक मला मारून टाकतील. कोण आहेस तू? माझं नाव मंजू आहे, मला वाचवा. तू काळजी करू नकोस, चल माझ्यासोबत. मंगलने मंजूला सोबत घेतलं आणि तिथे झाडाच्या मागे लपला. काही माणसं तिथे आली आणि बराच वेळ शोधल्यानंतर ती तिथनं निघून गेली. थँक्यू, तुम्ही माझा जीव वाचवलात.
त्यांनी मला शहरातून उचलून आणलं होतं आणि मला जाळून माझा त्यांना बळी द्यायचा होता. तू काळजी करू नकोस, ये ना, मी तुला तुझ्या घरी सोडतो. पण माझ्या घरी कोणीही नाहीये. पण तुमचं नाव काय आहे? माझं नाव मंगल आहे आणि मी जवळच्याच एका गावात लग्नासाठी मुलगी शोधायला चाललोय. आणि मग मंगलने थोडा विचार केला आणि मग म्हणाला, काय तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस? तुम्ही माणूस म्हणून खूप चांगले आहात, म्हणूनच मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. हे ऐकून मंगल फारच खुश झाला आणि तो मंजूला सोबत घेऊन त्याच्या घरी परतला. आई, मी तुझ्यासाठी सून घेऊन आलोय. देव जे करतो ते चांगलंच करतो. आणि मग फार धूमधडाक्यामध्ये मंगल आणि मंजूचं लग्न संपन्न झालं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच ते दोघं हनीमून साठी नैनितालला गेले. अख्खा दिवस फिरल्यामुळे ते दोघं फार थकले. मंगल मंजूला म्हणाला, तू हॉटेलमध्ये जाऊन जरा आराम कर, मी बाजारात काही सामान घेऊन येतो. हा. मंजूने मान्य केलं. ती हॉटेलला परतली आणि मंगल बाजारात निघाला. काही वेळानंतर मंगल हॉटेलला परतला. पण जसा तो हॉटेलच्या रूम मध्ये परतला, तो हैराण झाला. मंजू मोकळ्या केसांसोबत आरशा समोर बसली होती आणि आरशामध्ये तिचं हडळीचं भयानक रूप दिसत होतं. तू हडळेस? चला, आता तुला कळलेलंच आहे, तर आता मला लपून बसायची काहीच गरज नाहीये. नीट बघ जरा. हडळ, मी हडळ. माझं नाव मंजू नाही, मंजुलिका आहे. मंजुलिका हडळ. तू माझ्याशी खोटं का बोललीस? त्या दिवशी ते लोक मला जाळून मारून टाकणार होते, तेव्हा मी तुला पाहिलं आणि मी तुझ्याकडे मदत मागितली. आणि जेव्हा तू मला तुझ्याशी लग्न करण्याविषयी विचारलंस, तेव्हा त्या लोकांच्या तावडीतून सुटण्यासाठी मी तुझ्याशी लग्न करायला तयार झाले. पण तू तर हडळ आहेस, मी हडळीशी लग्न कसं काय करू शकतो? अरे, आपलं लग्न तर झालेलंय, आता तर फक्त हनीमून बाकी आहे. पण मी तुझ्यासोबत हनीमून कसा साजरा करू? हनीमून तर तुला करावाच लागेल, नाहीतर मी तुला मारून टाकेन. तुझ्याकडे उद्या सकाळपर्यंतचा वेळ आहे. नीट विचार कर, तुला माझ्या सोबत हनीमून करायचंय की मग मरायचंय? अरे, आम्ही कुठे अडकलो? यापेक्षा तर मी गावातील इतर मुलांसारखाच ब्रह्मचारी राहिलो असतो. आता मी या हडळीपासनं कसा वाचणार? तेव्हा त्याला एक आयडिया सुचली. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी त्या हडळीने त्याला विचारलं, मग तू काय ठरवलंस? मरायचंय की हनीमून करायचंय? मी तुझ्यासोबत हनीमून साजरा करायला तयार आहे. खरंच? हो. मंगल तिला हॉटेलपासून दूर एका टेकडीवर घेऊन गेला आणि तिला म्हणाला, तू तुझे डोळे बंद कर, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट घेऊन आलोय. मला गिफ्ट्स खूप आवडतात. जसं हडळीने डोळे बंद केले, मंगलने पेट्रोलचा कॅन तिच्यावर उलटला. एका माचीची काडी जाळून तिला हडळीवर फेकली आणि हडळ आगीमध्ये जळू लागली. हे तू काय केलंस? काय केलंस तू? हे तुला मारून टाकलं. पण तुला हे कसं कळलं की जाळलं तर मी मरून जाईन? काल रात्री तूच मला सांगितलं होतंस की जंगलात त्या दिवशी तुला ती लोक जाळून मारणार होती. मग तेव्हाच मला कळलं की तुला जाळून मारलं जाऊ शकतं. अशा प्रकारे मंगलने त्या हडळीला जाळून मारून टाकलं आणि हडळीच्या हनीमूनचा अंत झाला.